नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला, पण यातून त्यांची सुटका झाली का? उलट त्यांच्या अडचणी अजूनच वाढल्याचं दिसतंय। आता तर थेट 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होती। खंडणी प्रकरणातही त्यांचा थेट सहभाग असल्याचा दावा देखील केला जातो। याशिवाय वाल्मिक कराडचं धनंजय मुंडे विरोधात कोर्टात साक्ष देईल का, अशा चर्चांना सुद्धा उधाण आलंय। खरंच वाल्मिक कराड धनंजय मुंडे विरोधात साक्ष देऊ शकतो का? या सगळ्या चर्चेमागचं नेमकं सत्य काय आहे, जाणून घेऊया सविस्तर। बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली। ही हत्या क्रूर पद्धतीने झाली असल्याचं समोर आलं असून सोमवारी काही धक्कादायक फोटो व्हायरल झाले। यानंतर राज्यभरात खळबळ माजली आणि अखेर धनंजय मुंडेंनी तब्येतीचं कारण सांगत मंत्रिपदाचा राजीनामा दिला। मात्र या प्रकरणावर पडदा पडण्याऐवजी आता नवे आरोप होत आहेत। पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये हत्येचं कारण खंडणी असल्याचं म्हटलंय। विशेष म्हणजे या खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचा थेट सहभाग असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केला। सुरेश धस यांनी केलेला सर्वात मोठा आरोप म्हणजे खंडणीसाठी झालेली एक महत्त्वाची बैठक थेट धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर झाली होती। म्हणजे या खंडणी व्यवहारात मुंडे प्रत्यक्ष सामील होते का, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। जरी माहिती खरी असेल तर धनंजय मुंडेंच्या अडचणीत मोठी भर पडू शकते, कारण खंडणी प्रकरणात त्यांचा थेट सहभाग आढळल्याचं त्यांच्यावर गंभीर कलमे लागू होऊ शकतात। आता या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचं नाव समोर आलंय, मनोज जरांगे पाटील। त्यांनीही धनंजय मुंडे विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचे होते। इतकंच नाही तर या आरोपींनी मुंडेंच्या सांगण्यावरून कृत्य केल्याचा दावा देखील त्यांनी केला। याशिवाय जरांगे पाटलांनी थेट वाल्मिक कराड आणि त्यांच्या कुटुंबियांना सल्ला दिलाय की त्यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात साक्ष द्यावी। त्यामुळे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, वाल्मिक कराड खरंच धनंजय मुंडे विरोधात साक्ष देईल का? वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध खूप जुने आणि घट्ट आहेत। एकेकाळी कराड दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या घरात घरगडी म्हणून काम करत होता। मात्र गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर राजकीय फूट पडली आणि कराडने धनंजय मुंडेंची साथ सोडली। आजही तो धनंजय मुंडेंचा विश्वासू असल्याचं बोललं जातं। पण जरांगे पाटलांनी थेट कराड कुटुंबाला मुंडेंच्या विरोधात बोलण्याचा सल्ला दिल्यानंतर कराड काय भूमिका घेईल? जर वाल्मिक कराडने मुंडेच्या विरोधात साक्ष दिली तर ते धनंजय मुंडेंच्या राजकीय भविष्याविषयी घातक ठरू शकतं। यामध्ये आणखी एक मोठी मागणी समोर येते, धनंजय मुंडेवर 302 हत्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची। याचा अर्थ काय? जर धनंजय मुंडेंचा थेट संबंध सिद्ध झाला तर त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्यांना अटक होण्याची शक्यता आहे। सध्या पोलीस आणि न्यायालयाच्या तपासावर सगळ्यांच्या नजर आहे। राजकीय दृष्ट्या पाहिलं तर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे नेते आहेत। मात्र जर हे आरोप सिद्ध झाले तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसेल। भाजप आणि विरोधकांकडून यावर जोरदार टीका केली जाते। त्यामुळे आगामी काळात धनंजय मुंडेंचा राजकीय प्रवास कठीण होऊ शकतो। तर मित्रांनो, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही त्यांच्या अडचणी कमी झाल्या नाही तर उलट वाढल्याचं दिसतंय। खंडणी प्रकरणात त्यांचा सहभाग, सातपुडा झालेली बैठक, मनोज जरांगे पाटलांचा आरोप आणि आता वाल्मिक कराडांच्या संभाव्य साक्षीमुळे प्रकरण अधिकच गंभीर झाले। पुढील काही दिवस हे धनंजय मुंडेंच्या राजकीय आणि वैयक्तिक भाष्यासाठी निर्णायक ठरणार आहे। आता या विषयावर तुम्हाला काय वाटतं, व्यक्त व्हा, तुमचं मत कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी मंडळी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।